मंजिल क्या है रास्ता क्या है, मंजिल क्या है रास्ता क्या है, हौसले हो तो फासला क्या है। मित्रांनो, या म्हणीनुसार आज आपल्या कष्टावर, आपल्या मेहनतीने या छोट्याशा करोले गावातील एक तरुणी, एक आमची ताई, तिने आज MPSC परीक्षा क्रॅक करून आज PSI या पदावरती ते आत्ताच नियुक्ती झाल्या। त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप त्यांना शुभेच्छा आणि त्यांचा छोटासा सत्कार आपले अडंगळे साहेब आणि जगताप साहेब हे करतील। लक्ष्य पाने के लिए अगर तन मन धन लगा देते हो, लक्ष्य पाने के लिए अगर तन मन धन लगा देते हो, कुंडली में सितारे भी अपनी जगह बदल देते हैं। ताई, एक विनंती अशी आहे की आता जे काही नवीन MPSC चे जे मुलं अभ्यास करतायत त्यांना तुम्ही काय गाईड करणार, काय संदेश देणार? सर्वात प्रथम तुम्ही सर्वजण इथे जमलात, माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची मनापासून आभारी आहे। कारण की या गोष्टीमुळे मला खूप प्रेरणा मिळते, अजून आयुष्यात काहीतरी करण्याची एक प्रेरणा जी म्हणतो आपण, ती सगळं तुमच्याकडे बघून मला अजून हे प्रेरित झाली आहे मी। आणि जी नवीन पिढी आहे त्यांना मी नक्कीच, मला वाटते की त्यांनी आदर्श घ्यावा। आपले समोर खूप सारे आदर्श आहेत, शाहू फुले आंबेडकर आहेत आणि अजून सारे नवीन नवीन अधिकारी झालेले, मी आदर्श घ्यावा असं अजून तरी मला वाटते, मी काही केलं नाहीये। पण प्रत्येकाने आपला आपला आदर्श ठरवावा आणि त्यानुसार करावा। स्पर्धा परीक्षाच नाही, असे खूप सारे क्षेत्र आहे, खाजगी क्षेत्र असू द्या, स्पोर्ट्स असू द्या, ज्याच्यात आपल्याला आवड आहे, ज्याच्यात वाटतं की मी ह्याच्यात काहीतरी करू शकतो, त्याचं त्या मुलांनी किंवा मुलीने मनापासून त्याच्यामध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करावा आणि नक्कीच त्यामुळे यश मिळू शकतं माणसाला आणि मिळतंच। जेव्हा तुम्ही तुमचं सगळं सर्वस्वपणाला लावतात, तुमचं 100% देतात, बेस्ट देतात आणि करायचंच असं ठरवतात, तर यश नक्कीच मिळतं। जसं म्हणतो की आपण वाघिणीला तोंडातून आपण खेचून आणतो किंवा घेऊन येतो, जे आपलं आहे ते आपलं घेऊन येतो, तसा प्रकारे हा भले त्याला वेळ जातो, 2 वर्षाचे 4 वर्ष होतात, पण जर आपल्या मनात जिद्द असेल, चिकाटी असेल तर आपण ते नक्कीच साध्य करू शकतो। येणाऱ्या पिढीने मला असं वाटतं की जसं एक सातारा जिल्ह्याची ओळख आहे की तिथं आर्मीचं गाव आहे, तिथल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरातले मुलं आर्मीत असतात। मला असं वाटतं की आपल्या गावातल्या, आपल्या भागातल्या प्रत्येक मुलांनी अधिकारी व्हावं, ही माझी